एकेकाळी निवडणुकीच्या काळात मतदारांना खुश करणाऱ्या योजनांवर निवडणूक आयोग फुली मारायचा, पण आज तो भाजपच्या तालावर नाचतोय, असा सडेतोड आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी केलाय. पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटलंय की 2004 साली तामिळनाडूमध्ये AIADMDकडे मनी ऑर्डर स्कीम आणि 2011 साली DMKची मोफत कलर TV योजना या निवडणूक आयोगानं निवडणुकीदरम्यान रद्द केल्या होत्या. पण आजची स्थिती अशी आहे की भाजप निर्णय घेतो आणि निवडणूक आयोग फक्त मम म्हणतो. पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सुरू केलेली लाडकी बहीण योजना असो किंवा महाराष्ट्रामधील तसेच बिहारमधील मुख्यमंत्री महिला रोजगार योजना, या सर्व योजना निवडणुकीच्या तोंडावर मतदारांच्या खात्यात थेट पैसे टाकण्यासाठी वापरल्या जात आहेत. हा उघड मत खरेदी करण्याचा प्रकार असून निवडणूक आयोगाचं मौन म्हणजे लोकशाहीच्या मूळ तत्वावर खाव आहे. ते म्हणालेत, भाजपने निवडणूक आयोगाला इतकं दुबळं केलंय की आता ही स्वायत्त संस्था लोकशाहीचा रक्षक न राहता सत्ताधाऱ्यांची ढाल बनली. आयोगाचं भावलं बनण्यापेक्षा लोकशाहीचं संरक्षण करावं हीच वेळेची गरज आहे. रोहित पवारांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून आयोगाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा चर्चा पेटली आहे. निवडणूक प्रक्रियेचा विश्वास टिकवण्यासाठी आयोगानं ठोस भूमिका घेण्याची मागणी आता जोर धरू लागली.